जय श्रीराम मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की प्रॅक्टिस सेट 1.1 मधील दुसरा प्रश्नातील आपण दुसरा प्रश्न सोडवला होता. तर आपण दुसऱ्या प्रश्नातील आता तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. तर चला आपण सोडूया तिसरा क्वेश्चन. तर पहिले इक्वेशन दिलेले आहे आपल्याला 2x - 3y = 9 हे पहिले इक्वेशन आहे आणि 2x + y = 13 हे दुसरे इक्वेशन आहे. तर आपण हे उदाहरण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करूया. तर आपण एलिमिनेशन करताना कोणती सेम टर्म आणि अपोजिट साइन असावी लागते. तर आपल्या याच्यात सेम टर्म 2x तर आहेच, प्लस अपोजिट साइन आणण्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल दोन्ही इक्वेशनची. तर आपण करूया सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन बाय इक्वेशन नंबर 1 and 2. तर आपण पहिले इक्वेशन आहे 2x - 3y = 9 आणि दुसरे इक्वेशन आहे 2x + y = 13. चला तर आपण सबट्रॅक्शन करूया. जर सबट्रॅक्शन करत असाल तर जे इक्वेशन नंबर 2 आहे त्याचे साइन अपोजिट होऊन जातील. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. तर आपण आता हे करूया. 2 इथे मायनस होईल, इथे पण मायनस होईल, इथे पण मायनस होईल. 2x 2 + 2x - 2x कॅन्सल होतील. -3y - y = -4y होतील. 9 - 13 = -4 होतील. तर आपण करूया y इकडे हे मायनस, इकडे मायनस कट होऊन गेले. 4 इकडे y ला मल्टिप्लाय आहे, तिकडे 4 ला गेला डिवाइड होतील. y = 4/4. y ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 1. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढण्यासाठी y = 1 हे कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवावे लागेल. तर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूया. पुट y = 1 इन इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 1 आहे 2x - 3y = 9. 2x - 3y = 1 ठेवलेला आहे म्हणून 1 = 9. 2x - 3 × 1 - 3 = 9. 2x = 3 इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर प्लस होईल. 9 - 9 + 3 2x = 12 होतील. आणि एक 2 इकडे एक्सला मल्टिप्लाय आहे, तिकडे 12ला गेल्यावर डिवाइड होतील. तर x = 12/2. 2 1 2, 2 6 12, x = 6. तर आपले x, y = 6,1 हे सोल्युशन आलेले आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर धन्यवाद.